माननीय न्यायमूर्ती टिपसे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव आंबेडकर, माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मिसेस टिपसे, जस्टिस कोळसे पाटील, इथं बरेच माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत, मिस्टर धिवरे, मिस्टर खोपडे, मानगावकर, इतर कोणी जे असतील सर्व पोलीस अधिकारी आणि बंधू भगिनींनो, मी जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे ब्राह्मिन इज बॉर्न, मुस्लिम्स हँग्ड. हे आत्ताच काकडेने सांगितलं की त्याचा अर्थ आहे ब्राह्मण्यवाद्यांनी स्फोट केले आणि मुसलमान लटकवले गेले. तर ह्या मी ज्यावेळी हेचं टायटल सांगत होतो, माझ्या मित्रांनाही सांगत होतो, तर ते सुद्धा आश्चर्यचकित होत होते. ते म्हणत होते असं कसं तुम्ही म्हणू शकता. फक्त माझे मित्रच नाहीत, तर चळवळीवर आमच्यावर काम करणारे सुद्धा त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत होते की असं कसं असू शकतं. इवन मुस्लिम लोकसुद्धा मला म्हणायचे की इतकं तुम्ही डेफिनेट कसं सांगू शकता. मी त्यांना विचारायचं, हे माझं चूक आहे हे तुम्ही कशावरून सांगता. मी हे जे सांगतो हे याचा मी अभ्यास केलेला आहे, केस बाय केस अभ्यास केलेला आहे. तुम्ही कशावर सांगता असं त्यांना ज्यावेळी विचारतो, तुम्ही एकातरी केसचा अभ्यास केला का, एकातरी निकालपत्राची स्क्रुटिनी पाहिली का, एकातरी चार्जशीटचं वाचन केलं का, एवढं नसताना तुम्ही माझ्याबद्दल संशय का व्यक्त करता. तर ते म्हणायचे की एकंदरीत वातावरण जे झालं त्याच्यावरून असं वाटत नाही. म्हणजे काय, हे वातावरण झालं का निर्माण केलं गेलं हा महत्त्वाचा प्रश्न. हे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केलं गेलं आणि हे 2003 पासून निर्माण केलं गेलं. 2003 मी माझ्या पुस्तकात भारतातल्या टेररिझम म्हणजे अतिरेकी जे आहे त्याचा इतिहासाचे 2 भाग केलेत. एक प्री करकरे आणि एक पोस्ट करकरे. म्हणजे करकरेंच्या पूर्वीचा दहशतवाद आणि करकरेच्या नंतरचा दहशतवाद. तर करकरेंच्या पूर्वीचा दहशतवाद काय होता, तुम्ही जर त्यावेळीचं पिक्चर डोळ्यापुढं आणलं 2003 ते 2008पर्यंत, तर प्रत्येक महिना 2 महिन्याला देशात कुठं ना कुठं मोठ्या शहरात मोठे बॉम्बस्फोट व्हायचे, अनेक लोक मारले जायचे, शेकडो लोक जखमी व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याची बातमी सर्व वर्तमानपत्रात अगदी भडक हेडलाईनमध्ये यायची. हे बातमी येणं काही फारसं मला आश्चर्य वाटत नव्हतं, कारण तो मोठे स्फोट होते, अतिरेकी हल्ला म्हणजे कृत्य होतं, हे येणं योग्य आहे. पण ज्या दिवशी ही बातमी येत होती, तुम्ही जर त्या वर्तमानपत्रांचं आत्ता तुम्हाला जुने वर्तमानपत्र काढून पाहिलं तर त्याच दिवशी IB आपली जी इंटेलिजन्स संघटना आहे, गुप्तचर संघटना, ती त्याच दिवशी हे कुठल्या संघटनेने केले हे सांगायचे आणि गव्हर्मेंट त्यांचा हवाला देऊन हे अमुक अमुक संघटनेने केले, सिमीने केले, इंडियन मुजाहिदीनने केले, ह्यात LETचा हात आहे, ह्यात अमुक मोहम्मद याचा हात आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच दिवशी यायच्या. त्याच्यानंतर 4 ते 8 दिवसानंतर प्रत्येक राज्यामध्ये ज्या अँटी टेररिझम स्क्वॉड्स आहेत त्याची वेगवेगळी नावं आहेत. महाराष्ट्रामध्ये ATS म्हणतात, कुठं SIT म्हणतात, कुठं STF म्हणतात, कुठं स्पेशल सेल म्हणतात. तर ह्या ज्या एजन्सी प्रत्येक राज्यामध्ये आहेत त्या IBचे बगलबच्चे किंवा IBचे बाहुले, हात कसले बाहुले म्हणतात, कठपुतल्या अशाच प्रकारच्या होत्या. आणि ते IB त्यांना सांगायचं की यांनी केलेले आहेत, तुम्ही या लोकांना अटक करा. हे लोक त्यांना अटक करायचे, ज्यांच्याविरुद्ध काहीही पुरावा नाही त्यांना अटक करायचे, त्यांच्या मुसक्या बांधून त्यांचे फोटो प्रसिद्ध व्हायचे आणि पुढे काही दिवसानंतर त्यांच्याविरुद्ध चार्जशीट जायचं. हे चार्जशीट कशाच्या जोरावर जायचं, फक्त त्या लोकांचे कबुली जबाब ते सुद्धा पोलिसावर समोर घेतलेले. कारण आता काही नवीन कायद्यात पोलिसासमोरचे जबाब ग्राह्य मानले जातात आणि त्यांच्या घरातून काही आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या हे दाखवून त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवायची. हा एक गुन्हा संपतो नाही तोपर्यंत दुसरा स्फोट व्हायचा, तेच सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती व्हायची, त्याच हेडिंग
त्याच संघटनांची नावं, काही मुसलमानांना अटक, त्यांची मुसक्या बांधून परेड, चार्जशीट, तर असं प्रत्येक 1-2 महिन्याला होत होतं. आणि ही परिस्थिती 2008पर्यंत चालू होती. त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला होता किंवा अशी खात्री होत चालली होती की हे सगळे स्फोट मुस्लिमच करतात आणि संपूर्ण मुस्लिम समाजाबद्दल एक गैरसमज सगळ्या समाजामध्ये निर्माण झाला होता आणि तो आजही आहे. तो कुठंपर्यंत चालू राहिला? जोपर्यंत करकरे महाराष्ट्र ATSचे चीफ झाले नाहीत तोपर्यंत चालू झाला. करकरेंनी जून 2008मध्ये ATS प्रमुखपदाची सूत्र हाती घेतली. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये मालेगावचा दुसरा स्फोट झाला. पहिला स्फोट 2006 साली झाला होता. त्यामध्ये 9 मुसलमानांना आत टाकलेलं होतं. ते अजून आतच होते. तर 2008मध्ये सप्टेंबरमध्ये दुसरा स्फोट झाला. नेहमीप्रमाणे IBने त्यांना आपले इनपुट ज्याला म्हणतात की बाबा अमुक अमुक संघटनांनी केलं, अमुक लोकांचा सहभाग आहे, ह्यांना अटक करा. करकरे हा अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ, आपल्या सर्व्हिसशी एकनिष्ठ, देशाशी एकनिष्ठ आणि अत्यंत प्रामाणिक असे अधिकारी होते. करकरेंनी म्हटलं की मला जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी कोणाला अटक करणार नाही. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने तपास करायला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी तपासाची सुरुवात जो स्फोट झाला होता त्या ठिकाणापासून केली. आणि त्यांना त्यात मोटरसायकल मिळाली की ज्यावर स्फोटकं लादली होती. त्याचं निरीक्षण केलं असताना आणि त्याची तपासणी केली असताना ती प्रज्ञासिंग ठाकूर यांची होती असं दिसून आलं. त्यांनी पहिल्यांदा प्रज्ञासिंग ठाकूरला अटक केली. त्याच्यानंतर त्यांना इंट्रॉगेशन करताना त्यांनी इतरांची नावं सांगितली. त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, समीर कुलकर्णी, दयानंद पांडे अशा लोकांना 11 लोकांना अटक केली. पण ह्या 11 लोकांना अटक केल्यापेक्षा महत्त्वाचा बाब म्हणजे त्यांच्याकडे 3 लॅपटॉप मिळाले. आणि त्या लॅपटॉपचं निरीक्षण केलं असताना करकरेंना असं दिसून आलं की 2003च्या दरम्यान अभिनव भारत नावाची एक संघटना तयार झाली होती. आणि ती संघटना आर्यावर्त हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि त्यासाठी ते देशभर मीटिंग घेत होते. त्यासाठी ते RDX गोळा करत होते. त्यासाठी ते लोकांना प्रशिक्षण देत होते आणि स्फोट करायला लावत होते. आणि त्या स्फोटांची माहिती ब्राह्मण्यवादी संघटनांनी ज्यांना काबीज केलं ते IB ही संघटना खोटी देत होती. आणि त्याच्यानंतर त्यांचा खोटा तपास केला जात होता. ही माहिती, ही परंपरा सुरू होती. पण करकरेंनी ही परंपरा तोडली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांना त्या लॅपटॉपमध्ये ही सगळी माहिती मिळून आली त्यावेळी त्यांना असं दिसलं की पूर्वीचे जे सगळे स्फोट झाले ते सुद्धा याच लोकांनी केले होते. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते आत घुसायला लागले. त्यांना त्या 3 लॅपटॉपमध्ये 48 क्लिप्स मिळाल्या होत्या व्हिडिओ आणि ऑडिओच्या. त्यापैकी 5-6 त्यांनी पाहिल्या होत्या आणि अनेक लोकांना बोलवून त्यांची विचारपूस सुरू केली होती. त्यांनी सर्व जर पाहिल्या तर आपला सगळा जो आपला भांडाफोड होईल. आणि आपण जो इतका कट अत्यंत परिश्रमपूर्वक जो तयार केला आहे तो बाहेर पडेल याची त्यांना भीती वाटायला लागली. आणि म्हणून, कारण हे जर बाहेर पडलं असतं तर IBचंही पिंग फुटलं असतं. ते IBलाही भीती होती. म्हणून IB, अभिनव भारत, RSS यांनी कट करून करकरेंना मारायचं ठरवलं. कसं मारायचं हा विचार करत असतानाच मुंबईवर हल्ला होण्याची डेफिनेट इन्फॉर्मेशन त्यांना मिळाली. ती डेफिनेशन म्हणजे इतकी नक्की माहिती होती की त्याचे अक्षांश काय, त्या जी बोट यायला लागली त्याचे अक्षांश काय, रेखांश काय, इतकंच नव्हतं तर त्यांच्याकडे जे फोन आहेत त्या फोनचे नंबर कोणते कोणते आहेत ती सर्व माहिती IBला मिळाली होती. पण ती IBनी मुंबई पोलीस की ज्यांना सर्वप्रथम देणं आवश्यक होतं त्यांना दिली नाही. ती माहिती त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांड की ज्यांच्या पाण्यातून यांची बोट येणार होती LETची त्यांना दिली नाही. तर तो
ताज ओबेरॉय आणि नरिमन हाऊस यांच्यावर जो हल्ला होणार होता तो होऊ दिला आणि त्यांचे जे फोन यांनी त्यांच्याकडं होते त्या फोनवरून त्यांची मिनिट टू मिनिट माहिती यांना मिळत होती. त्याचा उपयोग करून घेऊन त्यांनी बरोबर त्याच वेळी CST कामा रंगभवन येथे पॅरलल हल्ला केला, समांतर हल्ला केला. ह्या IB मुंबई पोलीसचे काही अधिकारी आणि अभिनव भारत ह्या सर्वांनी मिळून हा समांतर हल्ला केला. करकरेंना फसवून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि करकरे आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांची हत्या झाली. हा त्याचा इतिहास आहे. करकरेंना मारल्यामुळं हे सगळे निर्धास्त झाले की आता आपलं काय भांडं फुटणार नाही, आता आपलं बिंग फुटणार नाही, आता आपण जो हा कट रचलेला आहे तो कोणाला समजणार नाही. पण करकरेंच्या हत्येनंतर लोकांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली की करकरेंनी आपल्या तपासात इतर अनेक बाबी उघडकीला आणल्या होत्या. पूर्वीचे जे स्फोटसुद्धा त्यांनीच केले होते, समझोता एक्सप्रेस म्हणा, अजमेर शरीफ, मक्का मशीद, मालेगाव 2006 ह्या त्यांनीच केले होते अशी लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. आणि त्यामुळे जनतेने शासनावर असा दबाव आणला की या सर्व पूर्वीच्या स्फोटांची सुद्धा फेरचौकशी झाली पाहिजे. शासनाला त्यांच्यापुढं नमावं लागलं आणि मग NIA मार्फत आणि राजस्थानच्या SIT मार्फत अजमेर शरीफ, मक्का मशीद, समझोता एक्सप्रेस आणि मालेगाव 2006 ह्या चारही गुन्ह्यांचे फेरतपास झाले. आणि फेरतपास झाल्यानंतर NIAने पूर्वी ज्या लोकांना अटक केली होती त्या सर्व मुसलमानांना त्यांना त्यात एकतर अटक केली होती किंवा संशय दाखवला होता किंवा काही प्रकरणी चार्जशीटही पाठवलं होतं. पण NIAने ज्यावेळी फेरतपास केला तर त्यावेळी दिसून आलं की हे सर्व लोक निरपराधी आहेत. म्हणून त्यांना सोडणं भाग पडलं. त्यांनी या चारही केसमध्ये जे मुसलमान अटक केले होते ज्यांच्या विरुद्ध चार्जशीट पाठवलं होतं त्यांना सोडलं आणि त्यांच्याऐवजी RSS, अभिनव भारत आणि जय वंदे मातरम या ब्राह्मण्यवादी संघटनांच्या लोकांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवले. त्यापैकी आपल्याला आश्चर्य वाटेल, अजमेर शरीफचा निकालही लागलेला आहे आणि त्यामध्ये RSSच्या लोकांना शिक्षा झाली आहे. पण ही गोष्ट कोणी सांगतच नाही, ही गोष्ट जनतेपुढं आणतच नाही. पण त्याचवेळी दुसरी जी केस आहे मक्का मशीद आणि अजमेर शरीफ ह्या दोन्ही केसेस एकाच कटाचा भाग होता. एकाच ग्रुपनी एकाच प्रकारे आणि एकाच प्रकारची सिम कार्ड आणि मोबाईल फोन वापरून केले होते. पण मक्का मशीदमध्ये मात्र त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. त्या निर्दोष सोडण्यात काय चुका झाल्या हे मला वेळ मिळाला तर मी पुढच्या भागात सांगणार आहे. तर आत्ता मी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या कशासंबंधीच्या आहेत की ज्या करकरेंच्या हत्येनंतर लोकांमध्ये क्षोभ वाढला, त्यांची मागणी वाढली आणि म्हणून ज्या गुन्ह्यांचे फेरतपास झाले त्या 4 गुन्ह्यांची आपल्याला स्फोटांची माहिती समजली. मग मी काय विचार केला, हे जर असं असेल तर बाकीचे अनेक स्फोट झाले तर त्यांचा फेरतपास झालेला नाही. त्यांचा फेरतपास झालेला नाही, पण त्यामध्ये तपासामध्ये काही निष्पन्न झालं होतं का आणि तपासी अंमलदारांनी किंवा तपासी एजन्सीनी त्याचा पुढे तपास केला नाही अशी वस्तुस्थिती आहे का हे बघण्याचा मी प्रयत्न केला. पहिली केस घेतली मी जयपूरची. जयपूरच्या केसमध्ये 3-4 स्फोट जयपूरमध्ये एकाच वेळी झाले होते. त्यामध्ये असे साखळी स्फोट म्हणतात त्याला. त्यामध्ये एक स्फोट हवा महाल म्हणून आहे त्या ठिकाणी झाला होता. तो स्फोट झाल्यानंतर एक विजय नावाचा हमाली काम करणारा माणूस हा लोकांना बोलत सुटला की ही जी सायकल आहे ज्याच्यावर स्फोट झाला ती मीच ठेवली होती. ही बातमी काही वार्ताहरांना कळाली. आज तकचे वार्ताहरांनी त्याला धरला, त्याला विचारलं तर म्हटलं हो ही सायकल मीच ठेवली होती. त्याच भागात राहणारी मीना नावाची एक महिला आहे, त्यांनी मला ही सायकल ठेवायला सांगितलं होतं आणि त्यासाठी मला त्यांनी भरपूर मोठी रक्कम दिली होती, 1 लाख रुपये दिले होते. मग आज तकवाल्याने त्याला आपल्या स्टुडिओत नेलं आणि त्यांना सांगितलं तू सांग आता कॅमेऱ्यावर. त्याने स्टुडिओमध्ये सांगायला सुरुवात केली. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं.
पण पोलिसांना किंवा तपासी एजन्सीना ही बाब पुढे यायला नको होती. म्हणून त्यांनी काय केलं, स्टुडिओमध्ये तो इंटरव्ह्यू देत असताना स्टुडिओमधून त्याला उचलून नेला आणि नंतर सांगितलं की या विजय आणि ही जी मीना आहे यांचा आम्ही तपास सखोल करणार आहोत. त्याचा तपास आजपर्यंत झाला नाही. ह्याच जयपूर केसमध्ये एक मधुकर मिश्रा नावाच्या ग्रस्तानी एक मेसेज वेगवेगळ्या मीडियाना गेला होता. स्फोट होण्याच्या पूर्वी 10 मिनटं इंडियन मुजाहिदीनतर्फे तो पाठवण्यात आला होता की आम्ही जयपूरच्या अमुक अमुक भागात 3-4 स्फोट करणार आहोत. स्फोट होण्यापूर्वी त्याचा ज्यावेळी तपास केला, कारण ही टेक्नॉलॉजी फार आपली जितकी फायद्याची आहे तेवढी तोट्याची आहे. जेव्हा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला त्यावेळी असं दिसून आलं की मुंबईच्या एक मधुकर मिश्रा नावाच्या ग्रस्तानी तो इंडियन मुजाहिदीच्या नावाने मेसेज पाठवला होता. त्याला पोलिसांनी अटक केली त्या मधुकर मिश्राला. पण पुढं काय झालं कुणास ठाऊक, त्याला सोडून देण्यात आलं आणि एका मुसलमानाला अटक करण्यात आली की त्याने आपली गाडी बाहेर लावली आणि बाहेर त्यांनी आतल्या वायफायचा उपयोग करून तो मेसेज पाठवला. फक्त एकाच नाही, अशा 3 केसेसमध्ये असं त्यांनी केलं. आणि ती जी मुस्लिम मुलं आहेत ते पुण्याची आहेत, ती मी पुढच्या भागात आपल्याला थोडक्यात सांगेन. मी दुसरी केस अभ्यासासाठी घेतली ती म्हणजे इथली पुण्याची जर्मन बेकरी केस. जर्मन बेकरी केस झाल्यानंतर जर्मन बेकरीबद्दल मी थोडं सविस्तर बोलणार आहे, त्यावेळी सांगेन. पण एक संशयाची सुई एकाकडे दाखवत असताना ऐनवेळी दिशा बदलून दुसरा तपास कसा केला जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी जर्मन बेकरीचा तपास होत होता त्याच्या आधी 1 वर्ष गोव्याच्या मडगावमध्ये एक स्फोट झाला होता आणि त्यामध्ये सनातन संस्थेच्या लोकांना अटक केली होती. त्यामध्ये एक सारंग कुलकर्णी नावाचा ग्रस्त होता. तर त्या सारंग कुलकर्णींनी 12 बॉम्ब तयार केले होते. 5 त्यांनी गोव्यात वापरले, 7 त्याच्याकडे शिल्लक होते. तर गोव्याचे पोलीस त्याचा तपास करत असताना गोव्याचे पोलीस आणि NIA हे तपास करत असताना त्यांना असं दिसलं की पुण्याच्या जर्मन बेकरीचा स्फोटसुद्धा ह्याच सारंग कुलकर्णींनी केला. ही बातमी गोव्याच्या वर्तमानपत्रात आली. पुण्याचे महाराष्ट्र ATSलाही ते मान्य करणं भाग पडलं. ते म्हटले ते खरं आहे, आम्ही सारंग कुलकर्णीचा शोध घेत आहोत. त्या बातमीत अशी एक बातमी होती की सारंग कुलकर्णी जर्मन बेकरीच्या आधी 2 महिने पुण्यात राहिले होते. पुण्यात राहून तो शिवाजीनगर भागातल्या एका जातीवादी ग्रस्ताच्या सतत संपर्कात होता आणि त्याच्या मदतीने त्याने हा स्फोट केला. हे NIA, गोवा पोलीस आणि महाराष्ट्र ATS ह्या तिघांनी त्यावेळी मान्य केलं होतं. पण ह्याचा पाठपुरावा झाला नाही. आजपर्यंत त्या सारंग कुलकर्णीला पकडलं गेलं नाही. हा सारंग कुलकर्णी गोव्याच्या केसमध्ये आहे, जर्मन बेकरीमध्ये आहे, दाभोळकरांच्या केसमध्ये आहे, पानसरेंच्या केसमध्ये आहे. तो पुण्याचाच आहे. आजपर्यंत त्याला मिळालं नाही. आणि शिवाजीनगरचे जे जातीय कम्युनल इलेमेंट ज्यांनी म्हटला की ज्यांच्या मदतीने त्यांनी केलं, तर पुण्यातल्या अगदी लहान मुलालाही माहीत आहे की शिवाजीनगरचा तो जातीवादी कोण आहे. पण ATSला अजून तो मिळालेला नाही. तर आणि ह्याच्याऐवजी मग त्याने दुसऱ्याच माणसाला पकडून दुसरं चार्जशीट पाठवलं. अशी परिस्थिती आहे. तर ह्या गुन्ह्यांचे फेरतपास झाले पाहिजे अशी माझी मागणी आहे. तसाच मी दुसरा तपास गेला तो दगडूशेठ, जे फरासखाना पोलीस स्टेशनजवळ जे दगडूशेठचं मंदिर आहे तिथं एक स्फोट झाला होता. तो स्फोट झाला, त्याचा तपास करताना पोलिसांना 3 मोबाईल फोन मिळाले. ते 3 मोबाईल फोन धारवाडच्या शिवराज कुलकर्णी नावाच्या ग्रस्ताचे होते. त्यांनी त्या शिवराज कुलकर्णीचं ह्या ग्रस्ताचे ते फोन होते. त्यासाठी वापरलेली मोटरसायकल ही साताऱ्याहून चोरलेली होती. आणि हा गुन्हा झाल्यानंतर जो आरोपी गेला तो CCTVवर कोल्हापूरच्या बसनी गेला असं दिसून आलं. पण पोलिसांनी त्या शिवराज कुलकर्णीच्या 3 मोबाईलचा कोणताही तपास केला नाही. त्याचे कॉल रेकॉर्ड्स बघितले नाहीत. आणि पकडले लोक कुठले, मध्य प्रदेशचे 5 लोकांच्यावर संशय व्यक्त केला. पकडले नाही, संशय व्यक्त केला. त्यांना भोपाळ जेलमध्ये आहेत, त्यांना आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो असं ते इकडे प्रेसला सांगायचे. नंतर ते भोपाळ जेलमधून पळून गेले म्हणून सांगितलं. आणि त्यांचा 5च्या 5 लोकांचा सर एन्काउंटर झाला.
आणि एन्काउंटर झाल्यानंतर त्यांनी इथल्या कोर्टाला सांगितलं आता ही केस संपली, बंद करा. कोर्टाने एका क्षणाचाही विचार न करता त्याच दिवशी केस बंद केली आणि त्या शिवराज कुलकर्णीच्या केसचा काहीही पुढे तपास लागला नाही. तर अशा अनेक केसेस आहेत. परत मी मगाशी सांगितलं की तो मधुकर जो मिश्रा होता, तो मधुकर मिश्रा त्यांनी स्फोटापूर्वी ईमेल पाठवला होता. तसाच एक ईमेल दीपक पांडे नावाच्या ग्रस्तांनी दिल्लीचा स्फोट होण्यापूर्वी पाठवला होता. तसाच एक ईमेल केन हेवूड नावाच्या एका अमेरिकन ज्यू गृहस्थांनी अहमदाबाद ब्लास्ट होण्याचे पाठवला होता. केन हेवूडने नवी मुंबईहून पाठवला होता, मधुकर मिश्राने मुंबईहून पाठवला होता आणि दीपक पांडेने मुंबईहूनच पाठवला होता. ह्या तिघांनाही पोलिसांनी सोडून दिलं आणि पुण्याचे 3 तरुण, एक मनसूर पीरभाई, एक मुबीन शेख आणि एक आसिफ शेख, यांनी गाडीतून यांच्या प्रत्येकाच्या घरी गेले, बाहेर उभा राहिले आणि आपल्या लॅपटॉपमधून त्यांच्या वायफायचा उपयोग करून पाठवलं असा त्यांच्यावर आरोप ठेवला आणि ते कित्येक वर्ष आत आहेत. ज्यांना टेक्निकली थोडंसं जरी टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल ती ही गोष्ट सांगू शकतील की हे किती चुकीचं आहे. कारण आणि इव्हन फॉरेन्सिकच्या ज्यावेळी रिपोर्ट आला, कारण हे सगळे आरोप काय आहे की यांनी ब्लास्ट होण्याच्या पूर्वी पाठवले. फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आला तो ब्लास्ट होण्यानंतर ते 15 दिवसांनी पाठवले असा आला आहे, पण अजूनही त्यांना सोडलेलं नाही. तर असे ज्यावेळी ईमेल पाठवले जातात तर त्याचा एक डिजिटल फुटप्रिंट म्हणून असतात. तो डिजिटल फुटप्रिंट काढला की ज्या लॅपटॉपमधून ते पाठवलं त्या लॅपटॉपपर्यंत ते आपोआप जातं. पण ते न करता यांच्या लॅपटॉपमध्ये यांनी ते पाठवलं असं रेकॉर्ड निर्माण केलं आणि यांना ठेवलं. यांच्या वकिलाला टेक्नॉलॉजीची काय माहीत नाही, काय कोर्ट ऐकत नाही, माहीत नाही, पण अजूनही ह्या तिघांना कित्येक वर्ष आतच ठेवलं आहे आणि ज्यांनी प्रत्यक्षात ईमेल पाठवले त्यांना मात्र सुटका दिली आहे. त्याच्यानंतर कानपूरमध्ये एक स्फोट झाला. कानपूरमध्ये बजरंग दलाचे 2 अतिरेकी राजीव मिश्रा आणि भूपिंदर सिंग हे बॉम्ब बनवत होते 2008 मध्ये. बॉम्ब बनवताना ते बॉम्ब फुटला, बनवतानाच स्फोट झाला आणि ते दोघे मारले गेले. मारले गेल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळी झडती घेतली त्यावेळी त्यांच्याकडं प्रचंड प्रमाणात स्फोटकं मिळाली, RDX मिळालं आणि मुस्लिम एरियांचे नकाशे मिळाले. ह्याचा अर्थ त्यांचा फार मोठा प्लॅन काही स्फोटकं तयार करून त्यांना मारण्याचा होता, मुस्लिम भागात स्फोट करण्याचा होता. पोलिसांना असंही दिसून आलं की हे जे 2 लोक होते हे 2-3 महिन्यापासून मुंबईच्या 2 लोकांच्या सतत संपर्कात होते. त्या 2 लोकांचे फोन नंबरही मिळाले, पण शेवटपर्यंत पोलिसांनी त्यांना शोधून काढलं नाही. कारण काय दिलं की मुंबईच्या त्या 2 लोकांनी खोट्या नावाने सिम कार्ड खरेदी केले होते. खरं म्हणजे खोट्या नावाने सुरुवातीच्या काळात सिम कार्ड मिळत होते, आता मिळत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जरी ते खोट्या नावाने केले असले तरीसुद्धा त्याचे जर कॉल रेकॉर्ड्स मिळवले असते तर ते कुणाकुणाला फोन सतत करत राहिले. त्या लोकांच्याकडे विचारपूस करून ते 2 कोण लोक आहेत ते शोधून काढता आलं असतं. पण पोलिसांना इतकी माहिती मिळूनसुद्धा त्यांनी त्या लोकांना शोधून काढलं नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत, जितके सांगाल तेवढं थोडंच आहे. ते मी पुस्तकात सविस्तर लिहिलं, ते आपण वाचावं सगळं मी सांगत नाही.
आणि एक मल्लेश्वरम म्हणून आहे, ती एक महत्त्वाची तुम्हाला घटना सांगतो. मल्लेश्वरममध्ये 2013मध्ये बी जे पीच्या कार्यालयावर स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर त्यात जे सिम कार्ड होतं ते बी जे पीच्या एका खासदाराचं होतं. ते मिळाल्याबरोबर त्या खासदारांनी सांगितलं कालच माझं हरवलं, पण मी तक्रार दिली नाही. पोलिसांनी ते ग्राह्य मानलं, त्या खासदाराला क्लीन चिट दिली आणि एका मुसलमान पोराला अटक केली. त्याच्याकडे 16 सिम कार्ड दाखवले आणि त्या सिम कार्डमधला एकच सिम कार्ड वापरलेला होता. तो सिम कार्ड म्हणजे हा खासदाराचा सिम कार्ड. पण तरीसुद्धा त्यांनी त्या पोरालाच फक्त कारवाई केली, त्या खासदाराच्यावर काहीही कारवाई केली नाही किंवा त्याला अटक केली नाही. तर हे सगळं पाहत असताना मला असं दिसलं की अनेक केसेसमध्ये संशयाची सुई ही ब्राह्मण्यवादी संघटना किंवा ब्राह्मण्यवादी व्यक्ती यांच्याकडे जात असतानासुद्धा जाणीवपूर्वक पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याचा तपासच केला नाही आणि निरपराध मुसलमान लोकांना त्याच केसमध्ये अटक करून त्यांचे फक्त कबुली जबाब घेऊन आणि त्यांच्या घरात काहीतरी रिकव्हरी दाखवून, तिथे काहीतरी जप्त केल्याचं दाखवून त्यांच्यावर केसेस केल्या असं दिसून आलं. त्याच्यानंतर मी मग विचार केला की ही जर परिस्थिती अशी आहे तर काही कोर्टाचे निकाल लागले, त्यांचं काय झालं ते तरी बघू. तर अशा मी काही केसेस बघितल्या की ज्यांचे निकाल लागून खोट्या केसेसचे की ज्यामध्ये फक्त कबुली जबाब आहेत त्यांचे निकाल काय लागले. तर मुंबईमध्ये एक ट्रेन ब्लास्ट झाला होता 2006साठी. 7 ब्लास्ट एकाच वेळी झाले होते. त्याच्या तपासामध्ये त्यांनी 13 लोकांना अटक केली होती. 13 लोकांना अटक केल्यानंतर ते लोक अगदी निरपराध होते, काहीही संबंध नाही. ते म्हटले की बाबा आम्ही त्यावेळी तिथे नव्हतोच, आम्हाला हे काय माहीतच नाही. कमीत कमी आमचे मोबाईल आहेत, त्यांचं कॉल रेकॉर्ड तुम्ही बघा आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा की आम्ही त्या ठिकाणी होतो किंवा नाही. सेशन जजनी काय केलं, सेशन जजनी ते करायला नकार दिला. ते म्हटले तुम्हाला कॉल रेकॉर्ड मिळवता येणार नाहीत आणि त्याचा उपयोग तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे जे तुमचा राईट होता डिफेन्स करण्याचा तोच नाकारला. मग ती केस गेली हायकोर्टात. ते म्हटले की बाबा आम्हाला कमीत कमी आमचा बचाव तरी करू द्या, आम्ही म्हणतो की आम्ही त्यावेळी नव्हतो, हे माझे कॉल रेकॉर्ड्स आहेत, आमचे मोबाईल आहेत बघा. तुम्हाला माहीत असेल मोबाईलमध्ये तुम्ही जिथून कॉल करता, जिथे तिथं असतात त्याचे कॉल रेकॉर्ड त्या ठिकाणाचे तुम्हाला दिसून येतात. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाला आश्चर्य वाटलं की ते म्हटले असं कसं नाकारू शकतात खालचं कोर्ट. आणि त्यांना परवानगी दिली. तपासी अंमलदारांना सांगितलं की नाही, ह्यांना ती संधी तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड घ्या आणि तपास करा. आणि हा जो आदेश दिला हे देणारे दुसरे तिसरे कोणी नसून आजचे आपले प्रमुख पाहुणे ठिपसे साहेब आहेत. त्या दिल्यानंतर सुद्धा पोलीस हारत नाहीत कधी. ते दिले, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स मिळवले. कॉल रेकॉर्ड मिळवलं तर एकटा ज्या दिवशी मुंबईमध्ये त्यांनी स्फोट केला असं म्हणतो त्या दिवशी तो कलकत्त्यात होता. दुसरा मधुबन म्हणून बिहारमध्ये गाव आहे तिथे होता. तिसरा मुंबईमधल्या आपल्या कार्यालयात दिवसभर होता. तर हे कोर्टापुढं मांडलं त्यांनी की बघा मी कलकत्त्याला होतो. तो दुसरा म्हटला मी मधुबनला होतो. तिसरा म्हटला मी दिवसभर ऑफिसमध्ये होतो आणि त्यावेळी तुम्ही म्हणता की आम्ही स्फोट केले. कोर्टाने काय भूमिका घ्यावी. कोर्ट म्हटले मोबाईल हा तुमच्या शरीराचा भाग नाही, त्यामुळे आम्ही ते ग्राह्य मानणार नाही. दिस इज नॉट युअर बॉडी पार्ट. तर असं होऊही शकतं, म्हणजे असं नाही की असं होणार नाही की समजा ज्याला करायचं आहे तो मोबाईल एका ठिकाणी ठेवेल आणि स्फोट कुठंतरी करण्यासाठी जाईल, असं होऊ शकतं. म्हणून त्या लोकांनी म्हटलं की खरं असं जर तुम्हाला वाटत असेल की आमचा बॉडी पार्ट नाही तर आमचे दुसरे पुरावे आहेत ते बघा. उदाहरणार्थ कलकत्त्याचा जो ग्रस्त होता तो म्हटला की माझं दुकान आहे, मी दिवसभर दुकानात होतो, इतके दिवस सगळे दुकानात होतो की ज्या दिवशी तुम्ही म्हणता मी मुंबईत होतो. दररोज मी
सहारा बँक आहे त्याच्यामध्ये पर्सनली पैसे जमा करत होतो, तिथं माझी सही आहे. ज्या दिवशी मुंबईमध्ये स्फोट झाला त्यावेळी मी तिथे कलकत्त्यामध्ये ICICI बँकेची इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, ती कागदपत्र त्या दिवसाची आहेत, ती बघा. मधुबनचा माणूस म्हटला की तुम्ही मला ज्या दिवशी इथे होता म्हणता त्यावेळी मी दिवसभर मधुबनमध्ये होतो आणि मधुबन हे आपला नेपाळला लागून आहे. तर नेपाळला लागून असल्यामुळं ते बॉर्डरचे लोक नेपाळला जाऊन येऊन करतात, त्याच्यासाठी त्यांनी विजाची गरज लागत नाही. तर त्यांनी त्या काही कामासाठी ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी तो काही कामासाठी नेपाळला गेला होता. नेपाळला जरी मी सांगितल्याप्रमाणे विजा लागत नसला तरी बॉर्डरवर एक रजिस्टर ठेवलं जातं. रजिस्टर त्या माणसाची सर्व माहिती ठेवली जाते आणि त्याची सही घेतली जाते जाताना आणि येताना. तो म्हटला ते रजिस्टर तुम्ही मागवा, त्याची कॉपी मागवा. तिसरा जो ऑफिसमध्ये होता तो म्हटला कडे आमच्याकडे मस्टर्ड इतकं कडक आहे की ते तिघांच्या समोर साईन करावं लागतं आणि दिवसभर आम्ही सोडून जाऊ शकत नाही, ते तुम्ही बघा. कोर्टाने हे तिन्ही बघण्यास नकार दिला आणि त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा दिली. म्हणजे आता आपण विश्वास कोणाचा ठेवायचा? ही जर परिस्थिती कोर्टाची असेल तर असा एकच नाही, अनेक निकाल. आता मगाशी मी जाता उल्लेख केला तो जर्मन बेकरीचा. तर जर्मन बेकरीचा स्फोट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्या ATSला एक चांगलं नाव मिळालं आहे, भटकळ. काही न्यायानंतर त्या भटकळ बंधूंनी केलं म्हणतात ते. ज्या दिवशी हा स्फोट झाला त्या दिवशीची तुम्ही वर्तमानपत्र बघा. ATS, IB, स्थानिक पोलीस सगळ्यांनी सांगितलं भटकळ आणि इंडियन मुजाहिदीन ह्यांनी केलेलं आहे. तर भटकळ म्हटल्यावर भटकळ म्हणून कोणाची अटक तरी केली पाहिजे. मग त्यांनी बघितलं की ते CCTVवर जितके भटकळ बंधू होते त्या सगळ्याशी चेहऱ्याशी कुणाचा मिळतो का बघायला लागले. तर त्यांना एक समद नावाचा तरुण पोर त्याचा चेहरा जरा बराचपैकी मिळतो असं वाटलं. एवढ्या तो जो CCTV होता तोही स्पष्ट नव्हता, असा ब्लर्ड होता. पण यांनी नक्की केलं की तो हाच आहे आणि तेवढ्याच्या आधारावर त्यांनी सगळा पुरावा तयार केला आणि त्यांनीच केल्याबद्दल त्याचा सगळा पुरावा तयार केला, खोटा पुरावा. आणि त्याच वेळी तर पुण्यामध्ये एक CPR म्हणून सेंटर फॉर पोलीस रिसर्च म्हणून एक सेंटर आहे. त्याच वेळी तिथे भारतातल्या सर्व ATS प्रमुखांचं ट्रेनिंग चाललेलं होतं. तर म्हटले एवढा मोठा आम्ही आता शोध लावलेला आहे तर त्याचं प्रेझेंटेशन तिथं देऊ म्हणून महाराष्ट्र ATSने त्या भारतातल्या सगळ्या ATS प्रमुखांच्या पुढं प्रेझेंटेशन देऊन समद कसा आम्ही पकडला आणि त्याच्याविरुद्ध कसा ठोस पुरावा आहे हे दाखवलं. समद तो इथं नव्हता त्यावेळी, तो दुबईला गेला होता नोकरीच्या शोधासाठी. ह्याने म्हटलं की हा दुबईला पळून गेला आहे, आम्ही त्याचा सगळं केला, आला की आम्ही पकडणार. तो आल्याबरोबर मंगलोर एअरपोर्टवर त्याला पकडला आणि भरपूर प्रसिद्धी दिली. पेपरने नकाराच्या नकारे लिहिले त्या समदवर. आणि कोर्टापुढे ज्यावेळी प्रोड्यूस केला त्यावेळी घरच्या लोकांनी एक मंगलोरमधला एका लग्नाचा व्हिडिओ त्यांना दाखवला की ज्या दिवशी तो स्फोट होत होता त्या दिवशी त्या लग्नात हा समद त्या लग्नामध्ये होता. हे समजल्यानंतर ते पंक्चर झाली त्यांची ही गाडी. मग ते म्हटले त्याला सोडून दिला, त्याला आम्ही कधी अटकच केला नव्हता, आमचा काय संशय फारसा नव्हता म्हटले. आणि तिसरे 3 त्यांनी भटकल्स काढले, यासिन भटकल, रियाज भटकल आणि इक्बाल भटकल. ह्या तिघांनी आणि हा जो आता बेग त्याचं नाव काय हिमायत बेग, ह्या सगळ्यांनी मिळून हा केला आहे. पण हे भटकल काय मिळून येत नव्हते. मग हिमायत बेगला पकडला. तो बिचारा गरीब शिक्षक, एक तो ह्याचा कॅफे चालवतो इंटरनेटचा. फक्त त्याच्या जोरावर ते म्हटले की काहीतरी भानगडी करत असेल, त्याला पकडला. नेहमीसारखं त्याचं कबुलीचा बाब घेतला आणि त्याच्याविरुद्ध चार्जशीट पाठवून दिली. चार्जशीट पाठवून दिल्यानंतर त्या मुंबईच्या केसप्रमाणे त्यांनी 1 नाही
2 मोबाईल त्यांना दिले. हे मोबाईल घ्या आणि ह्या मोबाईलमध्ये तुम्ही त्यांच्यावर 2 आरोप होते. एक उदगीरमध्ये बॉम्ब बनवत होता हा आरोप, आणि दुसरा जर्मन बेकरी पुण्यामध्ये स्फोट केल्याचा आरोप. ते म्हटलं ज्यावेळी तुम्ही म्हणता की उदगीरमध्ये बॉम्ब बनवत होतो त्यावेळी मी मुंबईला होतो, आणि तुम्ही म्हणता की ज्यावेळी मी पुण्यामध्ये स्फोट करत होतो त्यावेळी मी औरंगाबादला होतो. माझे दोन्ही मोबाईल तुम्ही चेक करा. दोन्ही मोबाईल चेक केले आणि त्याचं म्हणणं खरं दिसलं की उदगीरला ज्यावेळी पोलीस म्हणत होते त्यावेळी तो मुंबईला होता, आणि ज्यावेळी पोलीस त्याला पुण्यात म्हणत होते त्यावेळी तो औरंगाबादला होता. आता पोलिसांची झाली पंचायत, पण पोलीस मी सांगत नाही हार खात. त्यांनी काय केले, 2 साक्षीदार निर्माण केले, एक औरंगाबादचा आणि एक मुंबईचा. त्या दोन्ही साक्षीदारांनी काय सांगितलं की अमुक अमुक दिवशी हा आमच्याकडे आला, त्यांनी सांगितले 2 मोबाईल तुमच्याकडे ठेवा, कारण मी फार लोकांचं कर्ज घेतलं आहे, ते मला त्रास देतात, पण मोबाईल बंद करू नका. फोन आला की फक्त हिमायत बाहेर गेला एवढं सांगा, आणि फोन चालू ठेवा, मी 2 दिवसांनी येऊन घेऊन जातो. आणि 2 दिवसांनी तो येऊन घेऊन गेला. असे त्यांनी साक्षीदार तयार केले. आणि साक्षीदार तयार केल्यानंतर आश्चर्य म्हणजे कोर्टाने जो कॉल रेकॉर्डचा सायंटिफिक एव्हिडन्स होता तो बाजूला टाकला, आणि हे 2 बोगस जे विटनेसेस होते त्यांचं म्हणणं खरं समजून ह्याला फाशीची शिक्षा दिली. मग हायकोर्टात गेला की बाबा फक्त 2 लोकांच्या साक्षीवरून तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली, हे सगळे बोगस साक्षीदार आहेत. हायकोर्टी ठिपसे साहेबांच्यासारखा सरळ माणूस होता, त्याने बघितलं की बाबा हे खरं दिसतं. त्यांनी केलं की बाबा हे तुम्ही जे केलेलं आहे 2 साक्षीदार आहेत ते बोगस साक्षीदार आहेत असं ग्राह्य धरून त्यांनी हिमायत बेगला मुंबईच्या पुण्याच्या जर्मन बेकरी केसमधून त्याची निर्दोष मुक्तता केली. पण त्या हायकोर्टाचं संपूर्ण त्याला निर्दोष करण्याचं धाडस झालं नाही. उदगीरला त्यांनी जे बॉम्ब तयार करायचा प्रयत्न केला होता तर त्याच्या घरात काही RDX सापडलं, ही केस मात्र ठेवली, आणि त्याला फाशीच्या ऐवजी त्या केसमध्ये उदगीरच्या केसमध्ये 10 वर्षाची शिक्षा कायम केली. पण पुण्याच्या कुठल्याही वर्तमानपत्रात तो जर्मन बेकरीमधून निर्दोष सुटला हे कुठेही आलं नाही. बातम्या कशा आल्या की हायकोर्टाने फाशीची शिक्षा कमी करून 10 वर्ष जन्मठेपीची शिक्षा कायम केली. हे चुकीचं आहे, कारण हे 2 वेगवेगळे गुन्हे आहेत, आणि जर्मन बेकरीतून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. खरं म्हणजे जर्मन बेकरीची केस नक्की कोण आहे हे सहज पोलिसांना कळू शकलं असतं, कारण ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच ठिकाणी सिम कार्ड मिळालं. ज्या सिम कार्डने स्फोट केला ते जर सिम कार्ड मिळालं की समजा तो गुन्हा डिटेक्ट झाला, लगेच आपण तो पॉईंट करू शकतो. पोलिसांनी त्या सिम कार्डचा तपासच केला नाही, कारण तो तपास केला असता तर तो सारंग कुलकर्णीकडे गेला असता, आणि त्यांना सारंग कुलकर्णीला आरोपी दाखवायचं नव्हतं, त्यांना मुसलमान आरोपीच करायचं होतं. पण आजसुद्धा त्या सिम कार्डचा तपास करून खरे आरोपी आपण शोधून काढू शकतो. तर जर्मन बेकरीचा तपास हा ना समद पटकलनी केला ना हिमायत बेगनी केला. हा जो स्फोट आहे हा सारंग कुलकर्णी आणि शिवाजीनगरचा जो जातीवादी ग्रस्त आहे ह्यांनी मिळून केला आहे, तर त्यासाठी फेरतपास होणं आवश्यक आहे अशी मी यात मागणी केली आहे. हे झाले एक वेगळ्या प्रकारचे. आता जिथे मुसलमान आरोपी आहेत, जिथे हे तर मुसलमान आरोपींच्या बाबतीत झालं, पण जिथे RSSचे किंवा अभिनव भारतचे आरोपी आहेत तिथं मात्र पोलिसाचा दृष्टिकोन बदलतो, याचा कोर्टाचा दृष्टिकोन बदलतो. हे मी माझ्या आणखीन 2 केसेसचा मी जो तपास केला, एक गुन्हा मोहम्मदिया मस्जिद म्हणून परभणी आहे तिथे झाला होता. मोहम्मदिया मस्जिदच्या तपासामध्ये त्यांनी मोहम्मदिया मस्जिदचा स्फोट झाला परभणीला 2003मध्ये. CIDने तपास केला, पण त्यांना कोणी आरोपी मिळाले नाहीत, म्हणून त्यांनी फायनल केला, म्हणजे केस फाईल करून टाकली.
पण त्याच्यानंतर 3 वर्षांनी नांदेडला स्फोट झाला. RSSचे आणि बजरंग दलाचे काही अतिरेकी बॉम्ब तयार करताना तो बॉम्ब फुटला आणि 2 अतिरेकी मरण पावले, 2 जखमी झाले. तर एकाची ज्यावेळी नार्को ॲनालिसिस टेस्ट केली, त्या नार्को ॲनालिसिस टेस्टमध्ये त्यांनी सांगितलं की फक्त हाच नाही तर आम्ही पूर्णा, जालना, परभणी, नांदेड हे चारीच्या चारी आम्हीच केले आहेत. आणि तो एक ग्रुप होता आणि ते सगळे RSSचे आणि बजरंग दलचे होते. आणि ते म्हटले की आम्हाला ट्रेनिंग पुण्यामध्ये सिंहगड रोडला एक आकांक्षा रिसॉर्ट म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्हाला आठवड्याचं ट्रेनिंग देण्यात आलं बॉम्ब बनवण्याचं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलं आणि आम्हाला बॉम्बचे आम्हाला RDX देण्यात आलं. असं झाल्यानंतर हा सगळा तपास रेकॉर्डवर आणला आणि त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवलं. त्या चार्जशीटमध्ये काही त्रुटी होत्या, काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नव्हते, नार्को ॲनालिसिस टेस्टचा जो रिपोर्ट होता तो त्यात नव्हता. पण तरीसुद्धा तमायचेकर नावाचे एक ACP होते, त्याने बऱ्यापैकी तपास केला होता आणि त्या तपास करून त्याने चार्जशीट पाठवलं होतं. ह्यामध्ये जे आरोपी होते 5 आरोपी होते. तर ही केस सुरू झाली, साक्षी पुरावे झाले. शेवटी जे साक्ष होते ती तपासी अंमलदाराची होते आणि ती फार महत्त्वाची असते. तर ACP तमायचेकरची साक्ष झाली, त्याची फार चांगली साक्ष झाली. त्यांनी सुरुवातीला सगळं खरं खरं सांगून टाकलं, सगळं सुसंगत सगळी हकीकत सांगितली. त्याच्यानंतर त्याचं क्रॉस एक्झामिनेशन झालं, त्यातही तो फुटला नाही. मग यांच्या लक्षात आलं की बाबा आता याचा साक्ष कोर्टाने ग्राह्य मानली तर मग हे RSSचे आणि बजरंग दलचे आरोपी यांना शिक्षा होईल. म्हणून यांनी लास्ट मोमेंटला काय प्रेशराईज केलं त्या तमायचेकरला माहीत नाही. तमायचेकरनी शेवटच्या दिवशी कोर्टामध्ये कोल्हापूरच्या एका खाजगी डॉक्टरचं सर्टिफिकेट दिलं. त्या सर्टिफिकेटमध्ये लिहिलं होतं की ह्यांना फार अनेक बिमाऱ्या आहेत आणि ह्यांना अधूनमधून स्मृतिभ्रंशाचे झटके येतात, त्यामुळं ते सगळं खरं बोलू शकत नाहीत. तो जो डॉक्टर होता त्याची क्वालिफिकेशन काय, त्याला ही देण्याची त्याची पात्रता आहे का, ह्याचा काही विचार न करता कोर्टाने फक्त त्या एका सर्टिफिकेटच्या जोरावर तमायचेकरची सगळी साक्ष अग्राह्य मानली आणि ह्या सर्व आरोपींना निर्दोष सोडून दिलं. तर मला सांगण्याचा उद्देश काय की कोर्टामध्ये किती चुकीचं सगळं होत आहे हे मला दाखवायचं होतं. त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितलं की अजमेर शरीफच्या केसमध्ये शिक्षा झाली, पण त्याच एकाच गुन्ह्याचा एकाच कटाचा दुसरा भाग मक्का मशीद केसमध्ये मात्र निर्दोष सोडलं. ह्या दोन्ही गुन्ह्याचा तपास एकच आहे. ह्या दोन्ही गुन्ह्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न झालं की हे जे आरोपी होते ह्याने बोगस नावाने 11 सिम कार्ड मिळवले होते आणि बोगस नावाने 3 हँडसेट मिळवले होते मोबाईलचे आणि त्याचा वापर करून त्यांनी हे स्फोट केले होते. त्यातले 2 मोबाईल किंवा 2 सिम कार्ड मिळून आले मक्का मशीदमध्ये आणि 2 मिळून आले अजमेरच्या केसमध्ये आणि 4ही ह्या 11 पैकीच होते. शिवाय जो मोबाईल जो सिम कार्ड मक्का मशीदमध्ये वापरला होता तो सिम कार्ड पूर्वी अजमेर शरीफमध्ये जो एक हँडसेट मिळाला त्यामध्ये पूर्वी वापरला होता हे दिसून आलं. त्याच्यावरून एकच सिद्ध झालं की हे सगळे दोन्ही गुन्हे एकाच ग्रुपने एकाच पद्धतीने आणि एकाच प्रकारचे सिम कार्ड वापरून केले आहेत. त्याशिवाय त्यांचं ज्यावेळी कॉल रेकॉर्ड घेतलं त्यावेळी ते एकमेकाच्या संपर्कात होते हे दिसून आलं. एवढं असूनसुद्धा मक्का मशीदमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळी यार्डस्टिक वापरतात आणि जिथे मुसलमान आरोपी आहेत त्यांना फक्त कबुली जबाब आणि घरातून मिळालेल्या
सर्च काय म्हणतात त्याला, सीझर, घरझडतीत मिळालेल्या वस्तू ह्याच्यामधून अटक होते. आणि RSS, बजरंग दल आणि अभिनव भारतचे जर आरोपी असतील तर सायंटिफिक पुरावा असूनसुद्धा त्यांना शिक्षा होत नाही असं माझ्या दिसून आलं. आता मी मगाशी आपल्याला याची केस सांगितली महम्मदिया मस्जिदची. त्या महम्मदिया मस्जिदच्या मध्ये त्यांना जे इथे माझ्या पुस्तकात मी एक गोष्टीचा उल्लेख केला आहे की महम्मदिया मस्जिदच्या मध्ये असणाऱ्या लोकांना, मग महम्मदिया मस्जिद असो, जालना, परभणी आणि नांदेड ह्या सर्व आरोपींना जे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं ते दिलं होतं आकांक्षा रिसॉर्टमध्ये. पण त्या लोकांना त्यांची नावं माहीत नव्हती प्रशिक्षण देणाऱ्याची. पण जालनामध्ये दुसरा एक आरोपी अटक केला होता धावडे म्हणून, त्याला त्यांची नावं माहीत होती. त्यांना सांगितले की जे आरोपी होते, जे ट्रेनिंग द्यायला आम्हाला शिक्षक होते, जे बॉम्ब बनवायचं ट्रेनिंग देत होते, त्यामध्ये पुण्याचे 2 प्रोफेसर होते. एक होते प्राध्यापक देव आणि दुसरे होते डॉक्टर शरद कुंटे. तर मग ह्यांचा तपास सुरू झाला. त्यावेळी पुण्यामध्ये ATSला पीटर लोबो नावाचे एक ग्रस्त होते. ते म्हटले इतके सगळे स्फोट करणाऱ्या अतिरेक्यांना हे जर प्रशिक्षण देत असतील तर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झाली पाहिजे. म्हणून त्यांनी डॉक्टर शरद कुंटेंना विचारपूस करण्यासाठी बोलवलं. शरद कुंटेंना विचारपूस केल्यानंतर ते योग्य ती उत्तरं देऊ शकले नाहीत, त्यामुळे यांचा संशय वाढला. मग यांनी विचार केला की मग याला परत बोलवून ह्याची जरा कसून चौकशी करावी किंवा याला अटक करून याची रिमांड घ्यावी. पण त्यावेळेच्या ATSच्या काही ब्राह्मण्यवादी अधिकाऱ्यांनी त्या पीटर लोबोला त्या कुंटेला बोलवण्यापासून रोखलं. त्याला म्हटलं कुंटेला परत बोलवायचंच नाही आणि त्याच्याकडे तपास करायचा नाही. तर हे कुंटे कोण, आज ते कुठं आहेत? जे कुंटे जेलमध्ये पाहिजे होते ते आज इथल्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजचे सर्वेसर्वा आहेत. ते या फर्ग्युसन कॉलेज ज्या सोसायटीच्या अंडर येतं त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे ते चेअरमन आहेत. तर त्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही. तर ह्या सर्व गोष्टी मी या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेत. वेळ फार कमी असल्यामुळं मला या सर्व गोष्टी आता सांगता येणार नाही. आपल्या विनंती अशी आहे की आपण हे पुस्तक वाचावं. माझी आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की जे वर्तमानपत्रात दिसतं किंवा जे TV वर दिसतं त्याच्यावर आपली मतं न बनवता त्याच्या पलीकडं आपण गेलं पाहिजे. फक्त वर्तमानपत्रात वाचल्यामुळं काय झालं की पूर्वी जे मुस्लिमांच्याबद्दल जी प्रतिमा होती ती तशीच राहिली. त्याच्यानंतरच्या केसेसचा फेरतपास गेला, त्यांना निर्दोष सोडलं किंवा त्यांना जामिनावर सोडलं किंवा मुक्त केलं, हे सगळं झालं तरी अजून जनतेच्या मनात पूर्वीचीच प्रतिमा आहे. त्यामुळं आपल्यामध्ये जो मुस्लिम विरोधी, तो राष्ट्रभक्त ही जी इमेज तयार झाली ह्याला हे कारणीभूत आहेत. अशा प्रकारचं तपास आणि अशा प्रकारचा मीडियाचा प्रोपगंडा. तर आपण ह्या पुस्तकातून काय घ्यावं असं मला विचारत असाल तर आपण एवढंच घ्या की या सगळ्या ज्या गोष्टी दिसतात ह्या काय सत्य नसतात. आपल्याला त्याच्या मागं गेलं पाहिजे, आपल्याला त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे. असं जर झालं तर ह्या देशाचं चित्र नक्की बदलेल असं मला वाटतं. धन्यवाद.